स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। माथेरान घाटात 2 वाहनांचा समोरासमोर अपघात घडलाय। या अपघातात 2 पर्यटक महिला गंभीर जखमी झाल्या असून वाहन चालक देखील यामध्ये गंभीर जखमी झालाय। वाहनात प्रवास करणाऱ्या आणखी पर्यटक महिला आणि त्यांची लहान मुलं या अपघातात थोडक्यात बचावलेत। पर्यटकांना घेऊन माथेरान येथून नेरळच्या दिशेने निघालेली इको कार आणि समोरून घाट चढत असलेला पिकअप टेम्पो यांच्यात हा अपघात घडलाय। जखमींना स्थानिक वाहन चालकांनी नेरळ येथील डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल केलं होतं। मुंबई कांजूरमार्ग येथील राहणाऱ्या 7 महिला आणि त्यांची लहान मुलं हे माथेरान पर्यटन स्थळ फिरण्यासाठी आल्या होत्या। रविवार वीकेंड असल्यानं दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास या महिला घरी मुंबई येथे जाण्यासाठी म्हणून परतीच्या प्रवासाला निघाल्या होत्या। माथेरान दस्तुरी नाका येथे या महिला वर्गाने नेरळ माथेरान नेरळ प्रवासी वाहतूक करणारी 2 वाहनं बुक केली होती। दरम्यान इको कार या वाहनातून बसून निघालेले पर्यटक हे कड्यावरचा गणपतीच्या दिशेला असणाऱ्या 134 क्रमांकाच्या रस्त्यावर घाट उतरत असताना इको कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून येणाऱ्या मालवाहू पिकअप टेम्पोला धडकली। या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। टेम्पोमध्ये घोडे होते तर इको कारमधील प्रवासी पर्यटक यांना जबर मार लागल्यानं 2 महिला आणि वाहन चालक असे 3 जण गंभीर जखमी झाले होते। सारिका विचारे या महिलेच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव होत होता, तर सोनाली सावंत या महिलेच्या हाताच्या खांद्याला मार लागला होता। वाहन चालक कैलास उर्फ फायटर विरले हा देखील रक्ताच्या थारोळ्यात होता। जखमींना नेरळ येथील डॉक्टर शेवाळे यांच्या रुग्णालयात तात्काळ दाखल केल्यानं डॉक्टरांनी जखमी महिला पर्यटकांवर उपचार करत अधिक उपचारांसाठी मुलुंड येथे हलवण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। सोबतच वाहन चालक कैलास विचारे याला अधिक उपचारासाठी बदलापूर येथे हलवण्यात आलंय। वाहन चालकाच्या डोक्याला 11 टाके पडल्याचं सांगण्यात आलंय। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।